शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवण्याच्या दृष्टीने राबवण्यात येणाऱ्या पशुसंवर्धन विभागाच्या विशेष घटक योजनेत मोठ्या गैरव्यवहाराचा आरोप आला आहे। वर्धा जिल्ह्यामध्ये गेल्या काही वर्षांपासून शेतकऱ्यांना चांगल्या दुधाळ जनावरांच्या नावाखाली कमी दूध देणाऱ्या आजारी किंवा निकृष्ट दर्जाच्या गायी आणि शेळ्यांचं वाटप केलं जात आहे, असा आरोप आहे। कुटकी गावातील प्रकाश खेकडे आणि सचिन पाटील या दोन शेतकऱ्यांनी कर्ज काढून योजनेतला हिस्सा भरला, मात्र अपेक्षित उत्पन्न न मिळाल्याने त्यांच्यावर कर्जाचा डोंगर उभा राहिला आणि अखेर जनावरं विकण्याची वेळ त्यांच्यावर आली। आम्हाला या योजनेतून 2 गायी मिळाल्या होत्या, विशेष घटक योजनेतून, आणि घरी आणल्यानंतर त्यांच्यापासून आम्हाला काही खूप सारं दूध निघत नव्हतं। 2-3 लिटर दूध निघत होतं आणि 2-4 महिने चाललं ते। दोन्ही टाइम 4-5 लिटर दूध होत होतं आणि खर्च वाढला होता आणि वारंवार त्या बिमार पडत होत्या आणि सरकारी डॉक्टर वगैरे कोणी येत नव्हतं पाहायला तिला। नंतर आम्ही प्रायव्हेट डॉक्टरकडून त्यांचा इलाज करत होतो, पण काही दिवसानंतर 5-6 आणि 8 महिन्यानंतर त्यांचा खर्च अतोनात वाढत गेला, तो खर्च झेपला नाही, त्याच्यामुळे आम्ही त्या विकून टाकल्या। छोटं बछडं होतं, तर तो आलं काही दिवसा म्हणजे एखाद्या महिन्यापूर्वी ते मरण पावलं। त्याच्यानंतर मग त्या गाईचं अजून कमी दूध झालं त्याच्यामध्ये, मग ते काही परवडत नव्हतं, तर मग आम्ही त्या विकून टाकलं। आता एक धक्कादायक बातमी आहे पंढरपूरमधून। मित्रांसोबत वादानंतर रात्री बेपत्ता झालेल्या तरुणाचा मृतदेह रेल्वे रुळावर छिन्न